साताऱ्याच्या जावळीमधल्या महू धरणाबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। महू धरणाचं पाणी शेतीसाठी नाही तर पांघरुण धुण्यासाठी वापरलं जात असल्याचा आता आरोप होतोय। तब्बल 30 वर्षांपासून शेतकरी या धरणाच्या पाण्याची वाट पाहत असताना शेत शिवारात अद्यापही पाणी पोहोचलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। जावळी तालुक्यातल्या महू धरणाचं या ठिकाणी जी निर्मिती झाली ती अद्यापही 30 वर्षाच्या नंतरही अपुरी आहे। या धरणाचा पाण्याचा वापर शेतीसाठी न होता आता सध्या धरण पूर्ण असल्यामुळे या धरणाचा पाण्याचा वापर वाकळा धुण्यासाठी होतोय। आपण पाहतोय शेकडो वाकळा या धरणाच्या परिसरातल्या धरणाच्या भिंतीवर या ठिकाणी वाळत टाकलेले आहेत। मात्र अद्यापही हे पाणी शेत शिवारात कधी पोहोचणार असा सवाल देखील उपस्थित होत आहे। आपल्या समेत आहेत या ठिकाणचे गाई जावळीतले काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। काय सांगाल, या धरणाचं जे पाणी आहे ते शेतीसाठी न वापरता वाकळा धुण्यासाठी सध्या वापरलं जाते। शेतीसाठी तर नदीतून सोडलं जाते, मात्र पाणी अद्यापही शेत शिवारात फिरलेलं नाही। कॅनलची कामं देखील अपूर्ण आहेत। कसं बघता याच्याकडे? खरं तर खूप मोठं दुर्दैव आहे की 95 मध्ये या धरणाची निर्मिती शिवसेनेच्या काळामध्ये झाली होती। मात्र आता 2026 आलं तरी देखील या धरणाचं काम अपूर्णच आहे। या धरणावर अनेक हेक्टर जमिनी अशा आहेत की त्या ओलिताखाली येऊ शकतात। शेतकऱ्यांचं सुजलाम सुफलाम पद्धतीनं या धरणाचं पाणी आल्यानंतर शेतीचं काम होऊ शकतं। मात्र या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचं याकडे दुर्लक्ष असल्याचं आता चित्र दिसू लागलेलं आहे। जर लोकप्रतिनिधींनी आणि तालुक्यातल्या महत्त्वाच्या लोकांनी या ठिकाणी जर लक्ष दिलं तर हे काम लवकर होऊ शकतं आणि खरं तर लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे। त्यामुळे आता महू धरणाचं पाणी शेतीच्या ऐवजी वाकळा धुण्यासाठी होतंय की काय असा खोचक सवाल देखील आता स्थानिक नागरिकांसह ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।